संभाजीनगरमध्ये 17व्या व्हेरॉक आंतरशालेय आणि 19व्या व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेची 10 ऑक्टोबर रोजी घोषणा करण्यात आली आहे। या स्पर्धेचे प्रवेश फॉर्म सय्यद जमशीद यांच्याकडून वेळ सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान शहरातील गरवारे क्रीडा संकुल येथून घ्यावे। 19 ऑक्टोबरपूर्वी यांच्याकडे जमा करावे। याप्रसंगी सतीश मांडे, हेड एम्प्लॉई रिलेशन आणि CSR, व्हेरॉक ग्रुप, रणजीपटू अनंत नेरळकर, दिनेश कुंटे, सय्यद जमशीद, प्रभुलाल पटेल, राहुल टकाळ, मच्छंद्र जाधव उपस्थित होते। शिक्षकांच्या बदली प्रकरणी माजी आमदार सुलेश लाड आक्रमक झालेत। शिक्षकांच्या बदल्या कराव्यात यासाठी दालनाबाहेर झोपून आंदोलन केलं। जिल्हा परिषद CEOंच्या दालनाबाहेर आंदोलन केलं असून कर्जत तालुक्यातील आदिवासी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे। मंत्री आदिती तटकरेंच्या तोंडी आदेशाने बदल्या थांबवल्या असल्याचा माजी आमदार सुरेश लाड यांनी आरोप केला। कोल्हापूरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्याचा वाढदिवस साजरा केलाय। अनोखा आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारलाय। वेळोवेळी आंदोलन करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। रायगड जिल्हा परिषद सदस्यपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। नवीन आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरलं गेलंय। पुरुष उमेदवार इच्छुक असलेले मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्यानं त्यांचा हिरमोड झालाय। अकोला जिल्हा परिषद सदस्यपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। आरक्षण सोडतीमुळे अनेकांना फटका बसलाय। वंचितच्या माजी उपाध्यक्षांचा शिरला सकल SC राखीव, तर ठाकरे गटाच्या दातकर यांचा दहीहंडा सर्कल SC महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला। मालेगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले। यात दाभाडी, सौंदाणेसह 8 गणात महिला आरक्षण असल्याने इच्छुकांचा हिरमोड झालाय। तर काही लोकप्रतिनिधींना झेरॉक्स प्रतिनिधी म्हणूनच काम करावं लागणार असल्याचं निश्चित झालंय। दिवाळीत इच्छुक उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन आपला प्रचार करण्यावर भर देणार असल्याचं निश्चित आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आरक्षण जाहीर करण्यात आलंय। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काकांच्या अडचणी वाढल्या असून करमाळा तालुक्यात 6 गटांपैकी 5 गट महिला आरक्षित करण्यात आलेत। नांदेड जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते लॉटरी पद्धतीने सोडत झाली असून SC प्रवर्गासाठी 13 तर ST प्रवर्गासाठी 6 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। OBC साठी 17 तर खुला प्रवर्गासाठी 29 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षण सोडत करण्यात आली आहे। 13 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव, तर 13 जागांपैकी 7 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। हिंगोली जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 52 पैकी 8 जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी तर मागास प्रवर्गासाठी 14 जिल्हा परिषद गट राखीव ठेवण्यात आले आहेत। सातारा शहरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। आर्या चव्हाण हिच्या मारेकऱ्याला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे। अकोले येथे नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला। माजी आमदार वैभव पिचड आणि तहसीलदार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला वर्धा पोलीस सरसावलेत। पोलिसांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आलाय। वर्ध्यातील 18,000 पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे। येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील संशयित आरोपी प्रमोद सोनवणे याच्यासह पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलंय। यावेळी नाशिक जिल्ह्यात सुरू झालेली नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम येवल्यातही यशस्वी ठरली असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडून हा मंत्र वदवून घेतला। आझाद मैदानावर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीनं आंदोलन केलंय। मुंबईतील आंदोलनाचे धुळ्यातही पडसाद उमटलेत। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची मागणी करण्यात आली असून धुळे शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळलाय, तर आरोग्य विभागाच्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।